नमस्कार मुलांनो. मागील सत्रात आपण आपल्या सभोवतालच्या वस्तूंबद्दल आणि त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते याबद्दल शिकलो. क्रमवारी कशी केली जाते. आपल्याला माहिती आहे की एकाच पदार्थाचा वापर वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. प्रत्येक वस्तूचा वापर एका विशिष्ट उद्देशासाठी केला जातो. म्हणून वस्तू बनवण्यासाठी कोणती सामग्री, साहित्य वापरावी हे ठरवण्यासाठी आपल्याला पदार्थांचे गुणधर्म आणि वस्तूचे गुणधर्म माहीत असणे आवश्यक आहे. आता या सत्रात आपण पदार्थांचे गुणधर्म वर्ग 6वी विज्ञान या धड्यातून शिकणार आहोत. शैक्षणिक उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. पदार्थांचे स्वरूप, पदार्थांची कडकपणा, काठिण्य, पदार्थांची विद्राव्यता आणि अद्राव्यता, पदार्थांचे तरंगणे आणि बुडणे, पदार्थांची पारदर्शकता, पदार्थांची स्थिती, अवस्था, अति महत्त्वाचे शब्द. दृश्य रूप. एखादी वस्तू लोकांना कशी दिसते. काठिण्य, कडकपणा. बुडणे, तरंगणे, विद्राव्यता, द्रवात विरघळणारे. अविद्राव्य, द्रवात विरघळत नाही. पारदर्शक, ज्या पदार्थामधून गोष्टी पाहता येतात. अपारदर्शक, ज्या पदार्थामधून गोष्टी पाहता येत नाहीत. अर्धपारदर्शक, ज्या पदार्थामधून गोष्टी पाहता येतात परंतु स्पष्टपणे दिसत नाहीत. घन, द्रव, वायू. सत्र सुरू करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. पदार्थांचे वर्गीकरण ते कसे दिसतात त्यानुसार केले जाऊ शकते. पदार्थ सहसा एकमेकांपासून वेगळे दिसतात. उदाहरणार्थ, लाकूड लोखंडापेक्षा खूप वेगळे दिसते. लोखंड तांबे किंवा ॲल्युमिनियम पेक्षा वेगळे दिसते. त्याचवेळी लोखंड, तांबे आणि ॲल्युमिनियममध्ये काही साम्य असू शकते जे लाकडात नसतात.
आपण साहित्याच्या स्वरूपावर आधारित एक कृती करूया. कागद, पुठ्ठा, लाकूड, तांब्याचे तार, ॲल्युमिनियम शीट आणि खडू अशा विविध साहित्यांचे छोटे तुकडे गोळा करा. यांपैकी काही चमकदार दिसते का? आपल्याला आढळेल की ॲल्युमिनियम शीट आणि तांब्याची तार थोडी चमकदार दिसते. आता प्रत्येक वस्तूचे 2 तुकडे करा आणि ताज्या कापलेल्या पृष्ठभागावर पहा. आपल्याला ॲल्युमिनियम शीट आणि तांब्याची तार चमकदार दिसत असल्याचे दिसून येते. कापण्याऐवजी आपण वस्तू पृष्ठभागावर सँडपेपरने घासू शकतो आणि त्याची चमक आहे की नाही हे पाहू शकतो. ज्या पदार्थांमध्ये अशी चमक असते ते सहसा धातू असतात. लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम आणि सोने ही धातूंची उदाहरणे आहेत. काही धातू अनेकदा त्यांची चमक गमावतात आणि मंद दिसतात कारण त्यांच्यावर हवा आणि आर्द्रता प्रभाव पाडते. म्हणून आपल्याला ताज्या कापलेल्या पृष्ठभागावर चमक दिसते. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने वेगळे पदार्थ दाबता तेव्हा त्यापैकी काही पदार्थ दाबणे कठीण असते तर काही सहजपणे दाबता येतात. एक धातूची चावी घ्या आणि लाकूड, ॲल्युमिनियम, दगड, खिळा, मेणबत्ती, खडू इत्यादींच्या पृष्ठभागावर स्क्रॅच करण्याचा, खरवडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही पदार्थ सहजपणे स्क्रॅच करू शकता तर काही पदार्थ इतक्या सहजपणे स्क्रॅच करता येत नाहीत. आपण पाहतो की मेणबत्त्या आणि खडूवर सहजपणे खरवडता येते तर लाकूड, ॲल्युमिनियम, दगड किंवा खिळे यावर सहजपणे खरवडता येत नाही. ज्या पदार्थांना सहजपणे दाबता येते किंवा त्यावर खरवडता येते त्यांना मऊ म्हणतात. तर काही इतर पदार्थ ज्यांना दाबणे कठीण असते त्यांना कठीण म्हणतात. उदाहरणार्थ कापूस किंवा स्पंज मऊ असतात तर लोखंड कठीण असते. पदार्थाच्या दृश्य स्वरूपानुसार पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्म असू शकतात जसे की चमक, कडकपणा, खडबडीतपणा किंवा गुळगुळीतपणा. पाण्यासोबत 5 चंचू पात्रे बीकर घ्या. साखर, मीठ,
खडू पावडर, वाळू आणि भुसा थोड्या प्रमाणात घ्या. प्रत्येक पदार्थ वेगळ्या बीकरमध्ये घाला आणि ढवळून घ्या. काही मिनिटे थांबा. तुम्हाला दिसेल की काही पदार्थ पाण्यात पूर्णपणे गायब झाले आहेत किंवा विरघळले आहेत. आपण म्हणतो की हे पदार्थ पाण्यात विरघळणारे आहेत. इतर पदार्थ पाण्यात मिसळत नाहीत आणि बराच वेळ ढवळल्यानंतरही ते अदृश्य होत नाहीत. हे पदार्थ पाण्यात अविद्राव्य आहेत. काही द्रव पदार्थ पाण्यात पूर्णपणे मिसळतात. काही द्रव पदार्थ पाण्यात मिसळत नाहीत आणि काही काळ बाजूला ठेवल्यास त्यांचा एक वेगळा थर तयार होतो. काही वायू पाण्यात विरघळतात तर काही विरघळत नाहीत. पाण्यात सहसा काही वायू थोड्या प्रमाणात विरघळलेले असतात. उदाहरणार्थ, पाण्यात विरघळणारा ऑक्सिजन वायू पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही कदाचित हे लक्षात घेतले असेल की अद्राव्य घन पदार्थ पाण्यापासून वेगळे होतात. तुम्ही काही द्रव पदार्थाबाबत देखील हे लक्षात घेतले असेल. काही पदार्थ पाण्यामध्ये मिसळत नाहीत आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. काही पदार्थ पृष्ठभागाच्या तळाशी बुडतात. पाण्यात तरंगणाऱ्या किंवा बुडणाऱ्या वस्तूंची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. तलावाच्या पृष्ठभागावर पडलेली वाळलेली पाणी, तरंगताना आणि तलावात टाकलेला दगड बुडतो. दुकानदार सहसा मिठाई आणि बिस्किटे यांसारख्या खाण्यापिण्याच्या वस्तू काचेच्या भांड्यात का ठेवतात? दुकानदाराला त्याच्या ग्राहकांना त्या वस्तू सहज दिसाव्यात असे वाटते. आपल्याला सर्वांना माहीत आहे की काचेतून सहज पाहू शकतो. ज्या पदार्थामधून गोष्टी दिसतात त्यांना पारदर्शक म्हणतात. काच, पाणी, हवा आणि काही प्लास्टिक ही पारदर्शक पदार्थांची उदाहरणे आहेत. दुसरीकडे असे पदार्थ आहेत
ज्यातून तुम्ही पाहू शकत नाही. या पदार्थांना अपारदर्शक म्हणतात. बंद लाकडी पेटीत पुठ्ठ्याच्या पुठ्ठ्यात किंवा धातूच्या डब्यात काय ठेवले आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. लाकूड, पुठ्ठा आणि धातू ही अपारदर्शक पदार्थांची उदाहरणे आहेत. ज्या पदार्थामधून आपण वस्तू पाहू शकतो परंतु स्पष्टपणे दिसत नाही त्यांना पारदर्शक म्हणतात. ते समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. पांढरा कागद घ्या आणि त्यातून पेटलेला बल्ब पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला बल्ब दिसणार नाही. त्या शीटवर तेलाचे काही थेंब टाका आणि त्यातून पुन्हा बल्ब पाहण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला बल्ब दिसतो पण स्पष्टपणे दिसत नाही. तेलकट कागद हे पारदर्शक पदार्थाचे उदाहरण आहे. सामान्य तापमानावर त्यांच्या स्थितीनुसार आपण पदार्थांचे घन, द्रव आणि वायू म्हणून वर्गीकरण करतो. आपल्याला असे आढळून येते की काही पदार्थ ज्या कंटेनरमध्ये ठेवले जातात त्या आकारानुसार त्यांचा आकार बदलू शकतात, तर काही त्यांचा आकार टिकवून ठेवतात. आकार बदलणारे पदार्थ प्रामुख्याने पाणी, दूध, तेल, रॉकेल इत्यादी द्रव असतात. ज्या पदार्थांचा आकार बदलत नाही ते लाकूड, दगड, वीट, प्लास्टिकच्या वस्तू, भाज्या इत्यादी घन असतात.